मराठाचं देखील आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे, ते आता आंदोलन साखळी उपोषण करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत. आंदोलन संपलेली आहेत. महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय होतं? मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुटलेला आहे. आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यूएस ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत. पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला, आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे. राहुल गांधी ने आरक्षण का जो मुद्दा हो रहा है, आपको न्याय की लड़ाई से ज्यादा ये शक्ति प्रदर्शन ज्यादा लग रहा है अननेसेसरी का, क्योंकि जिन परिप्रेक्ष्य में हो रहा है उसको ध्यान त्योहार है. देखिए, हमारा बहुत सीधा और साफ कहना है, लोकतंत्र में सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है, आंदोलन करने का भी अधिकार है. कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है, लोकतांत्रिक है, हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है. हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे. लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूं कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण दो ऐसा कहा जाता है. ओबीसी में ऑलरेडी 350 जातियां है, मराठा समाज को तो 10% अलग से रिजर्वेशन दिया गया है. तो ठीक है, फिर भी सबकी बात समझ लेंगे. ओबीसी मध्ये बऱ्याच जाती आहेत आणि त्याच्यानंतर देखील मराठा पुन्हा एकदा ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी असं आहे. पहिल्यांदा तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू, लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तैयार केले, त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काय अडचण नाही. मुझे तो ऐसा लगता है कि जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना चाहिए. खरं तर ओबीसी मध्ये एवढ्या जाती आहेत, मराठ्यांना तुम्ही देखील 10% तुम्ही दिलं असं वारंवार सांगितलं जातं, सरकारच्या वतीने दिलं देखील आहे, तरी देखील का नेमकं की किती? आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात. आज आपल्याला माहिती आहे की जवळपास 350 जाती ओबीसी मध्ये आहेत. आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही. आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल. मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. हा, एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत, नोकरी मिळाली पाहिजे,
तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे. तुम्ही मराठा समाजाला लागतोय, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळतात. काय या आंदोलनाला तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसत आहे. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता आणि तुम्हाला आता हे दिसत आहे. यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. भाई मैं महाराष्ट्र का आदमी हूं का बिहार मला दिसतोय का, कारण त्यांचं सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही, आता तेच कसं आरक्षण द्यायचं तुम्हाला? नाही, म्हणूनच बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का 15 वर्ष डिफंक्ट होतं? 15 वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना. मी ते उभं केलं आणि आज 1.5 लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले. आज सारथीच्या माध्यमातून IAS IPS ऑफिसर तयार होत आहेत, MPSCचे विद्यार्थी तयार होत आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात. सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंथन केलंय. शिक्षणाच्या योजना, त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना, वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना, सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत. त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय. हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये, हे सांगणारे लोक होते. 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, एक, जस्ट सिंगल वन